बेसिक मुद्दा हा आहे की हा जो गुटखा विक्री होतो तो बंद झाला पाहिजे. प्रशासन साध्या पानाच्या टपरीवर कारवाई करतो, पण बेसिक याचं मूळ कुठे आहे याच्यावर प्रशासन पोहोचतच नाही. सभापती महोदय, माझ्याकडे काही केसेस आहे सभापती महोदय की आता या मागच्या महिन्यामध्ये 1/6/25 रोजी इगतपुरीला 2 ट्रक गुटखा पकडला. नंतर आता काल परवा 16 तारखेला ठाण्याच्या ग्रामीण पडघा पोलीस ठाण्यामध्ये अशा पद्धतीने पकडला. सभापती महोदय, याच्यामध्ये नुसते यांच्या खात्याचे अधिकारी नाही तर मोठ्या प्रमाणावर पोलीस सहभागी. सभापती महोदय, मोठे मी तर आरोप करेल, माझ्याकडे तर यादी आहे पण ती घ्यावी की नाही घ्यावी मला माझ्या मनात प्रश्न आहे. पण मोठे मोठे IPS अधिकारी सहभागी सभापती महोदय याच्यामध्ये, आणि काही गुंड लोक तर पोलीस संरक्षणात हा व्यवसाय करतात. सभापती महोदय, त्यांची जर यादी बघितली सभापती महोदय, मला असं वाटतं की काही लोकांना एक याच्यातलं केपी म्हणून किरण पुजारी कोण आहे याला तर पोलीस संरक्षण आहे. सभापती महोदय, हा मेन गुटख्याचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करणारा व्यक्ती. माझ्याकडे अनेक नावं त्यात इब्राहिम पटेल आहे, नौशाद आहे, शिवप्रकाश गुप्ता आहे, शौकत अली आहे. सांगण्याचा मुद्दा हा की हा मकोका यांना बसतो सभापती महोदय, आणि पोलीस कारवाई कोणावर करतात? एका ड्रायव्हरवर. खरं तर ते कंटेनर मोठे मोठे पकडल्यानंतर याचा मूळ मालक याला शोधला पाहिजे. नवे असतोच, पण खातं फक्त पोलीस खात्याने यांचं खातं फक्त एका ड्रायव्हरवर कारवाई करतं आणि काही दिवसांना ती गाडी पण सोडतं आणि गुटखा पण देतं सभापती महोदय. आणि म्हणून हे उत्तर एवढं सहज घेता येणार नाही झिरवळ साहेब आपल्याला, याला ही मोठी यंत्रणा लावा लागणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी सहभागी आहे, अनेक मोठे पुंड सहभागी आहे. याच्यामध्ये मोठा जवळपास 100-200 कोटी रुपयावरचा टर्नओव्हर होतो. मला त्याच्याशी घेणं नाही, पण पोलीस अधिकारी आणि पोलीस संरक्षणात फिरणारे गुंड हा व्यवसाय करतात. आणि म्हणून याचं मूळ तुम्ही पानाच्या दुकानावर वगैरे कारवाई करण्याला काही अर्थ नाही, त्याला त्याची काही चूक नाहीये. जे सीमा आहे आपल्या महाराष्ट्राच्या, मग गुजरातच्या सीमा असतील, मध्य प्रदेशच्या सीमा असतील, या सगळ्यात महत्वाच्या. इथल्या SP ला आपण दोषी धरलं पाहिजे, इथल्या RTO ला आपण दोषी धरलं पाहिजे. आणि म्हणून या भागातले SP, या भागातले RTO हे याच्या दृष्टीनं महत्वाचे, आणि त्या संदर्भात सरकार पावलं उचलणार का हा माझा प्रश्न.